तर मित्रांनो, मी मंगेश पाटेकर फार्म युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर सकाळी मला एका शेतकऱ्याचा फोन आला की तुरीमध्ये आता ड्रिंचिंग करायची आहे. तर ड्रिंचिंग करताना काय झालं की पाऊस नसल्यामुळे ड्रिंचिंग करता येत नाही. ड्रिंचिंग जर केली तर तुम्हाला केमिकलची घ्यायला लागेल. आणि ड्रिंचिंग करताना कसं आहे तर मित्रांनो, आता तूर साधारणतः प्रत्येक शेतकऱ्यांनी 20-25 दिवसाच्या जवळपास झालेली आहे. पण काय करायचं आहे, ड्रिंचिंग घेताना म्हणजे साधारणतः ट्रायकोडर्मा किंवा जीवाणूची ड्रिंचिंग घ्यायच्या वेळेस तुम्हाला जमिनीतनी भरपूर ओल असणं हे आवश्यक आहे. कारण की ट्रायकोडर्माचे जीवाणू हे मल्टिप्लाय करून आपण सोडले, पण जमिनीत गेल्यानंतर ते मल्टिप्लाय होऊन झाडाला मिळाला त्याला वल पाहिजे. वल जर असली तर त्याचं कार्य झपाट्यानं करते. पण काय आता साधारणतः 4 ते 5 दिवस झाले, 5 ते 6 दिवस झाले साधारण का पाऊसच नाही. आमच्या इथे तर पाऊसच नाही आहे. पण तरी पण ड्रिंचिंग करून जर अटकाव होत असेल तर करू शकता. पण ड्रिंचिंग आता ट्रायकोडर्माची घेतल्या जाणार नाही. आता त्याच्या व्यतिरिक्त काय करायचं आहे, तुम्ही क्लोरो घ्यायचा आहे 20% क्लोरो 25 ml प्रति पंप, म्हणजे 20 लिटरच्या पंपासाठी. 20 लिटरच्या पंपासाठी क्लोरो घेतलं 25 ml आणि स्टिकर घ्यायचा सिलिकॉन बेस 15 ml. हे घेऊन तुम्ही झाडाची एक बाजू निवडायची आहे. ते आपण व्हिडिओत सांगितलं, एक बाजू निवडायची आहे. साधारणतः पुढे लागले तर आपल्याला ट्रायकोडर्मा करता येईल. पण यानं तुम्हाला सांगतो की 75 ते 80% अटकाव होऊ शकते. जे मला सकाळी फोटो आले की पाहिलं त्या फोटोमध्ये की झाड जर तुरीचं उपडलं तर त्याला दाणे आहे, दाणे पांढरे फटक होऊन ते मुळी सगळी खाल्लेली आहे. याच्या आधी मी व्हिडिओत स्पष्ट सांगितलं आहे की पुढची प्रक्रिया काय होईल. तुम्ही बीज प्रक्रिया केली नाही तर त्या शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया केलेली नाही आणि त्यांचं असं तूर उधळण्याचं प्रमाण वाढतच आहे दिवसांदिवस. तर ते एक आपला मायनस पॉईंट आहे. पण आपण काय करायचं आहे, त्यालाही अटकाव भेटण्यासाठी आता आपण काय करायचं आहे की मी सांगितलं 20% क्लोरो घ्यायचा आहे 25 ml प्रति पंपासाठी आणि स्टिकर 15 ml. हे घेऊन तुम्ही एक साईड ड्रिंचिंग जर केली तर काय होईल की क्लोरोनी तुम्हाला सांगतो की आता तुम्ही म्हणसाल नेहमी क्लोरोच का सांगते. क्लोरोमध्ये एवढी पॉवर आहे की तुम्ही पंपात टाकते वेळी किंवा फवारणी मारते वेळी एवढा त्याचा घाण वास येते. जमिनीत गेली आणि जमिनीत जर आपण त्याची ड्रिंचिंग केली तर त्याचा एवढा खतरनाक वास चालते की जे आपले फफूंदनाशक बुरशी जे चढलेले आहे झाडाले ते ऑटोमॅटिक जीवाणू तिथं खतम होऊन जाते. आपली बुरशी जाग्यावर थांबते. तर 70 ते 80% पर्यंत आपला फायदा होऊ शकते शेतकरी मित्रांनो. आणि कमी पैशात, मी कमी पैशातच सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि माझ्या तुरीला 39 दिवस झाले. आता फुटे पाहू शकता तुम्ही, 3-4-5 फुट झाडाची कॅनोपी चांगली आहे. आणि फवारणी मी जी केली तीच तुम्हाला सांगितली. ट्रायकोडर्मा दिला, मल्टिप्लाय करून कशा प्रकारे नेहमी व्हिडिओ टाकत गेले. आणि आता 40 दिवसात झाल्यानंतर फक्त पाणी नाही, आता ड्रीपमधूनच खतं सोडायचे, कोणते सोडायचे त्याही संदर्भात आपण व्हिडिओ टाकू आणि समोर मार्गदर्शन करत जाऊ. आपली काही समस्या असेल तर आपण आपल्या ग्रुपला जॉईंट असेल तर तुम्ही फोटो काढून तुमच्या तुरीची टाकू शकता, किंवा तुम्ही ग्रुपला जॉईंट नसेल तर तुम्ही कमेंट करू शकता शेतकरी मित्रांनो. आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत पाठवा, म्हणजे जेणेकरून काय होईल की कमी खर्चात आपली तुरीचं मररोग कसा कंट्रोल करता येईल हे आपलं नियोजन इतर शेतकऱ्यापर्यंत जर गेलं तर फायद्याचंच होईल आणि कमी खर्चात शेती करता येईल. धन्यवाद शेतकरी.